रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपल्या विठ्ठलाच्या मूर्तीसंबंधी जे काही मतमतांतरे किंवा वेगवेगळे समज आहे त्यावर चिंतन करत आहोत. आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी काही अभ्यासकांमध्ये आणि त्याच पद्धतीने काही समाजामध्ये सुद्धा त्यांचे काही समज आहे. त्या समजावर जर आपण चर्चा नाही केली किंवा ते समज सोडून दिले तर ते असे समज आहे की आपले जे वारकरी मंडळी आहे, आपला जे वारकरी समाज आहे, त्या वारकरी समाजाच्या श्रद्धेस ठेच पोहोचेल असे ते समज आहे. तर त्या समजावर आपण काही व्हिडिओपासून मागील काही भागांपासून चर्चा करत आहोत. त्यातील एक समज म्हणजे पांडुरंगाची मूर्ती ही जैनांची मूर्ती आहे. तर त्या संबंधी आपण मागील काही भागांमध्ये चर्चा केली. तर जैन बांधव किंवा काही अभ्यासक जैन ग्रंथातील काही श्लोक देऊन ही मूर्ती जैनांची आहे असे सांगतात. पण गोडबोले यांनी ते श्लोक देऊन त्या खाली लगेच असे सांगितले आहे की पांडुरंगाची मूर्ती ही जैनांची आहे हे सिद्ध करण्यासाठी श्लोकांसोबत इतर कोणतेही सबळ पुरावे आज आपल्याजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती जर आपण बघितली तर ती वैष्णव परंपरेशीच निगडीत आपल्याला दिसते. त्यामुळे ती मूर्ती जैनांची आहे हे सिद्ध करण्यासाठी ते श्लोक जर सोडले तर कोणतेही दुसरे सबळ पुरावे उपलब्ध नाही आहे. तर त्या श्लोकांचा जर आपण नीट अभ्यास केला तर त्यावरनं एवढंच सिद्ध होऊ शकतं की हे पंढरपूर क्षेत्र कधी काळी एखाद्या जैन राजाच्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्यामुळे ते मंदिर आणि पांडुरंग दैवत हे सुद्धा जैन राजाच्या ताब्यात असलं पाहिजे. ज्यावेळेस जैन मताचा किंवा जैन धर्माचा प्रसार दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात झाला त्यावेळेस एखाद्या जैन राजाच्या ताब्यात हे पांडुरंग दैवताचं मंदिर किंवा पांडुरंगाची मूर्ती जैन राजाच्या ताब्यात गेली असली पाहिजे आणि त्याद्वारे त्या जैन राजाने अहिंसा धर्माचा प्रचार प्रसार केला असला पाहिजे. एवढीच गोष्ट त्या श्लोकावरनं सिद्ध केल्या जाऊ शकते. आणि त्याच पद्धतीने दुसरा एक समज की पांडुरंगाची मूर्ती ही कर्नाटकी किंवा कानडी आहे असा एक दुसरा समज आहे. तर तो समज असण्याचं कारण असे की माऊलीचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये एक चरणामध्ये कानडा हो विठ्ठलू कर्नाटको असा उल्लेख आहे. पण त्याद्वारे तेवढ्याच प्रमाणाद्वारे काही लोक पांडुरंगाची मूर्ती ही कर्नाटकी किंवा कानडी आहे असा समज करतात किंवा तशी त्यांची मान्यता आहे. पण आपण ते पूर्ण अभंग बघितला आणि त्या पूर्ण अभंगाचं मनन केलं तर आपल्या लक्षात असे येईल की माऊलींना पांडुरंगाच्या मूर्तीचा किंवा पांडुरंग दैवताचा प्रांत किंवा देश किंवा स्थान त्या ठिकाणी सांगायचं नाही आहे. तर त्या ठिकाणी पांडुरंग हा कसा आपल्याला कळत नाही आहे, तो सगुण आहे की निर्गुण आहे किंवा सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे असं आपल्याला कळत नाही. जसं की आपण म्हणतो वेदांनाही नाही कळला, तर त्याच पद्धतीने तो नेमका आपल्याला कळत नाही आहे असं त्याचं स्वरूप असल्या कारणामुळे तो त्या ठिकाणी माऊलींनी कानडा किंवा कर्नाटको हा शब्द वापरला असला पाहिजे. कारण आजही ज्यावेळेस दोन मराठी बांधव एकमेकांसोबत चर्चा करतात, एकमेकांसोबत संवाद साधतात, त्यावेळेस जर एखाद्याचं मत किंवा तो काय म्हणतो हे समोरच्याला कळालं नाही तर आपण म्हणतो तू काय कानडी बोलतोस का रे. तर त्याद्वारे आपल्या असं लक्षात येईल की एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही आहे तर आपण त्या ठिकाणी कर्नाटको किंवा कानडा हा शब्द वापरतो किंवा कानडी हा शब्द वापरतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषिक लोकांमध्ये तशी मान्यता आहे. कदाचित माऊलींच्या काळातही तसं असलं पाहिजे आणि त्यामुळेच माऊली पांडुरंगाचं स्वरूप कळत नाही आहे, तो अगम्य अनाकलनीय आहे, देश काल रूप नाम शब्द याच्या पलीकडे आहे हे सांगण्यासाठी
त्या ठिकाणी ते कानडा हा शब्द वापरत असले पाहिजे. या अभंगाद्वारे ज्ञानदेवांना विठ्ठलाच्या स्वरूपाचा तो सगुण का निर्गुण का दोन्ही काहीच निर्धार लागत नाही असे सांगावयाचे आहे. या अभंगात कर्नाटक अथवा कानडा देश याचा काहीही संबंध नाही असं आपल्याला मामासाहेब दांडेकर सांगतात. कानडी प्रांतातील किंवा कानडी भाषिक लोक विठ्ठलाचे भक्त असतील, त्या ठिकाणी वारकरी असतील, वारी करत असतील, याबद्दल काहीही मत नाही. पण फक्त कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू हे प्रमाण सांगून पांडुरंग हे कर्नाटकातील किंवा कानडी भाषिक दैवत आहे आणि नंतर ते महाराष्ट्रीयन किंवा मराठी झालं असं जे सांगितलं जातं त्याला आपण सिद्ध करू शकत नाही. पांडुरंग कर्नाटकी होता. सुरुवातीला कर्नाटकातले भक्त पांडुरंगाचे होते. कर्नाटकातून सुरुवातीला वारी निघत होती का काय हा मुद्दा वेगळा. पण फक्त कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू एवढं प्रमाण सांगून मात्र आपण ते सिद्ध नाही करू शकत. तर त्याच्यासाठी कानडी भक्तांचे जे संत साहित्य आहे, त्या ठिकाणी कानडी संतांनी जे लिहिलेलं संत साहित्य आहे किंवा कानडी भाषेतील जे पांडुरंगासंबंधी काही शिलालेख असतील तर त्या शिलालेखाचं अध्ययन होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याद्वारे नवीन संशोधन होऊन काही नवीन माहिती आपल्यापर्यंत येऊ शकते. तर सध्या तरी मात्र आपल्या मराठी संतांचे अभंग आणि मराठी शिलालेख जे काही उपलब्ध आहे त्यावरून एवढंच कळतं की पांडुरंग हे दैवत पंढरपूरचं आहे आणि त्या ठिकाणाहूनच त्याची वारी आपण करतो. किंवा आज आपण महाराष्ट्रभरून जे काही वारकरी जातात ते पंढरपूरलाच जातात. त्यामुळे काही काळ पंढरपूर हे कानडी भाषिक राजाच्या ताब्यात होतं का हा मुद्दा परत वेगळा. त्यामुळे याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. आणि मामासाहेब दांडेकरही असेच सांगतात की याबाबत जसजसे अधिक संशोधन होईल तसतसा अधिकाधिक नवीन प्रकाश पडण्याचा संभव आहे व त्याकरिता कानडी भाषेतील संत वाङ्मय व शिलालेख यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणजे त्याद्वारे आपल्याला आणखीन माहिती कळेल. तर असे हे दोन समज आपण बघितले. आणि आता तिसरा समज आपण आज बघणार आहोत तो म्हणजे श्री पांडुरंग मूर्तीचा बदल. आता विचाराकरिता आपण तिसरा समज समजून घेऊ. इतिहास संशोधक श्री खरे यांच्या मते आजची मूर्ती ही पूर्वीची नव्हे, कारण ती शंकराचार्य ज्ञानोबा तुकोबांनी जिचे वर्णन केले आहे तिच्याशी जुळत नाही. म्हणजे काय, इतिहासकार किंवा इतिहास संशोधक श्री खरे म्हणतात की आजची जी मूर्ती पंढरपुरात आहे तिचं जे वर्णन शंकराचार्य ज्ञानोबा तुकोबा यांनी केलं आहे तर त्या वर्णनाशी आजची मूर्ती जुळत नाही. या प्रश्नाचा विचार एका दृष्टीने मागे केलाच आहे. आता आपण दुसऱ्या दृष्टीने या प्रश्नाचा विचार करू. आजची मूर्ती पूर्वीची नाही याचा अर्थ ती बडव्यांनी बदलली अथवा हिंदू द्वेष्ट्यांनी ती फोडली असा करावा लागेल. पांडुरंगाच्या देवळाचा विध्वंस केल्याचे उल्लेख आहेत, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की मूर्ती फोडल्याचे उल्लेख नाही. देगाव पुळूज या गावी अथवा प्रल्हाद भाऊ बडवे यांच्या बळदांत बडवे मूर्ती लपवत असे उल्लेख सापडतात. पण पांडुरंग मूर्ती नष्ट झाल्याचा उल्लेख कोठेच नाही. मूर्ती विध्वंसासंबंधी एवढे लिहिले म्हणजे पुरे की सोमनाथ काशी येथील मूर्तीच्या विध्वंसाच्या कथा प्रसिद्ध आहे. पंढरपूर हे मुसलमानांच्या राज्यकाळी दक्षिणेतील प्रसिद्ध क्षेत्र होते. जर येथील मूर्ती मुसलमानांनी फोडून नाहीशी केली असती तर या गोष्टीचाही उल्लेख मुसलमानी रियासतकारांनी अभिमानाने केला असता. पण असा उल्लेख कोणीही करीत नाही. अर्थात काय की पूर्वी मुसलमानांचं राज्य होतं, त्यांनी काही हिंदूंच्या मूर्त्याही फोडल्या, मंदिरही उद्ध्वस्त केले. पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त केलं याचे काही उल्लेख सापडतात, पण मूर्तीचाच विध्वंस केला किंवा मूर्तीच नष्ट केली असा कोणतेही उल्लेख कुठंच मुस्लिम इतिहासकारांमध्ये किंवा त्या रियासतकारांमध्ये कुठंच त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही असं आपल्याला दिसते. उत्तर भारतातील मंदिरं लुटले त्या ठिकाणी मूर्त्या त्यांनी फोडल्या याचे उल्लेख स्पष्ट आहे. त्याच पद्धतीने
पांडुरंगाची मूर्ती फोडली किंवा पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्तीचा विध्वंस केला असा उल्लेख मात्र कुठंच सापडत नाही. देऊळ उद्ध्वस्त केल्याचा व ते चांगामुदेशाने बांधल्याचा उल्लेख आहे, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की चांगामधुशाने नवी मूर्ती बसवली असे म्हटले नाही. अर्थात काय की पांडुरंगाचं देऊळ मात्र उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख सापडतो आणि त्यानंतर चांगामुदेशाने नवीन मंदिर बांधलं याचाही उल्लेख आहे, पण चांगामुदेशाने नवी मूर्ती बसवली असा कुठेही उल्लेख नाही. याचा अर्थ असा की देऊळ उद्ध्वस्त करणार अशी बातमी कळाल्याबरोबर तत्कालीन बडव्यांनी हुशारीने मूर्ती लपवली. मग ती ते तळघरात लपवीत का उपद्रव होणार नाही अशा दूरच्या गावी लपवीत व निर्धास्त झाल्यावर पुन्हा आणून बसवीत. शिवाय ज्ञानदेवांच्या पासून आजतागायत सर्व संतांच्या श्री पांडुरंग वर्णनात काही गोष्टी अगदी सारख्याच आहेत. कमरेवर हात, डोक्यावर लिंग, पायाखाली वीट व समध्यान हे वर्णनात सारखे आहेत. आता बडव्यांनी मूर्ती बदलली असे जर म्हटले तर असे मानावे लागेल की बडव्याच्या जवळ फरक कळून येणार नाही अशा पांडुरंगाच्या अगदी सारख्या 3-4 मूर्ती असल्या पाहिजे. त्या सर्व मूर्तीत इतके साम्य हवे की जवळून पाहणाऱ्यासही मूर्तीत बदल केला हे कळणार नाही. पांडुरंगाचे दर्शन म्हणजे दक्षिणेकडील मथुरा, रामेश्वर येथील देवाच्या दर्शनासारखे 8-10 हाताच्या अंतरावरून निरांजन लावून घडणारे दर्शन नव्हे. काही वर्षापूर्वी तर पांडुरंग मूर्तीचं आलिंगन देत असत. गेल्या 100-125 वर्षात आलिंगनाचा हा प्रकार बंद होऊन फक्त पायावरच डोके ठेवण्याचा रिवाज राहिला. प्रस्तुत सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर मूर्ती बदललेली असती व तो बदल कळता येण्यासारखा असता तर संतांनी त्याबद्दल उल्लेख अवश्य केला असता. जर तसा त्यांनी केला नाही कारण त्यांना तो बदल कळलाच नाही, तर वर म्हटल्याप्रमाणे असे मानावे लागेल की बडव्याजवळ अगदी हुबेहूब दिसणाऱ्या पांडुरंगाच्या कमीत कमी 3-4 मूर्ती असल्या पाहिजेत. पण असाही उल्लेख बडव्यांच्या कागदपत्रात अथवा त्यांच्या विरुद्ध बाजूच्या पक्षातील वेगवेगळ्या खटल्यात पुढे आलेल्या कागदात नाही. आमच्या मते याचा अर्थ एवढाच लागतो की प्रसंग विशेषी बडवे मूर्ती हलवीत व योग्य काळी आणून बसवीत. कागदपत्रावरूनही प्रसंग येईल त्याप्रमाणे देगाव, पोळूज अथवा प्रल्हाद भाऊ बडवे यांच्या तळघरात बडवे मूर्ती लपवीत असे दिसते, पण मूर्ती फोडली अथवा बदलली असे मात्र सांगणारा पुरावा आढळून येत नाही. तर असं आहे की पांडुरंग मूर्ती मुसलमानी राजकर्त्यांनी फोडली, नष्ट केली असा उल्लेख नाही. मंदिराचा काही भाग नष्ट केला किंवा मंदिर उद्ध्वस्त केले असा उल्लेख आहे, पण मूर्तीच नष्ट केली असा उल्लेख कुठेही नाही. तर बडवे मूर्ती लपवत आणि ती परत शांत वातावरण झाल्याच्या नंतर ते परत त्या ठिकाणी आणून बसवत असे मात्र उल्लेख आहे. जर का बडवे 2-4 मूर्त्या त्यांच्याजवळ होत्या आणि ते बदलत असले पाहिजे असा जर कोणाचा समज असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये मूर्तीच्या दुरून दर्शन घेण्याची पद्धत नाही आहे. जसं की इतर संप्रदायामध्ये मूर्तीच्या दुरून दर्शन घेण्याची पद्धत आहे. मूर्तीच्या 8-10 फूट किंवा 5-10 फूट 15 फूट दूर राहून भक्त दर्शन घेतात, पण वारकरी संप्रदायात डायरेक्ट मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याची पद्धत आहे. काही काळी तर पांडुरंगाच्या मूर्तीला आलिंगन देण्याची सुद्धा पद्धत होती, पण ती आता दिसत नाही. पण आज सुद्धा आपण डायरेक्ट पांडुरंगाच्या चरणावर जाऊन दर्शन घेतो, ही आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. पण जर मूर्त्या हे बदलत असत्या किंवा त्या मूर्त्यांमध्ये सतत बदल केला जात असता तर त्या काळी संतांना ती गोष्ट सहज कळाली असती, कारण ते तर आलिंगन देत होते पांडुरंगाच्या मूर्तीला. कारण डायरेक्ट थेट दर्शन घ्यायचं, डायरेक्ट जवळ जाऊन दर्शन घेत असल्यामुळे त्यातील बदल आपल्याला सहज किंवा त्या संतांना सहज कळाला असता. पण तसा उल्लेख कुठेही संतांनी केला नाही किंवा पांडुरंगाची मूर्ती यांनी बदलली म्हणून. तर यावरून एवढेच गोष्ट सिद्ध होते की ज्या वेळेस मुसलमान राजकर्ते किंवा इतर कोणतेही जे मंदिर उद्ध्वस्त करायचे
आणि मूर्त्या फोडायचे, त्यावेळेस त्या ठिकाणचे बडवे ती मूर्ती लपवत असली पाहिजे आणि परत वातावरण शांत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती परत आणून ठेवत असले पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर अशा प्रकारे आपण या संबंधी पांडुरंगाच्या मूर्तीचा बदल किंवा पांडुरंगाची मूर्ती ही आजची जी मूर्ती आहे ती शंकराचार्य, ज्ञानोबा, तुकोबारायांच्या काळातील नाही, तिचा बदल झाला आहे किंवा ती फोडली आहे किंवा ती सतत बदलल्या जात होती बडव्यांकडनं, हे जे समज आहे त्या समजावर आपण आज चर्चा केली. पुढील भागात आपण परत भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.